टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला नवं नाव। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार राज्यसभा निवडणुकीसाठी नवं नाव मिळालं। केंद्र सरकार मराठी विरोधी। शरद पवार गटाचा आरोप, मराठी माणसांचे पक्ष फोडल्याचा केंद्रावर आरोप। अजित पवारांनी आरोप फेटाळले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रराव महाराष्ट्रातील घराघरात रुजवण्यासाठी नव्या जोमाने संघर्ष करू, पुन्हा जिंकू। निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नाव दिल्यानंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगानेही कळत नकळत दाखवून दिले की एनसीपी शरद पवारांचीच। काही पाकिटमारांनी घड्याळ चोरले पण त्यांचा दुर्दैवाने मनगट आमच्याकडे राहिलं। जितेंद्र आव्हाडांची टीका। हा वळसा महाराष्ट्राला पटेल का? पक्षचिन्हाच्या निर्णयानंतर अजित पवारांवर मनसेचा निशाणा। शिवसेनेबाबत केलेल्या वक्तव्याची मनसेने करून दिली आठवण। बारामतीची जागा राष्ट्रवादीला द्यायचं ठरलं नाही। हर्षवर्धन पाटलांचं बारामतीबाबत मोठं वक्तव्य। अजित पवारांना हर्षवर्धन पाटलांचं अप्रत्यक्ष आव्हान। शर्मिला ठाकरेंनी साईनाथ बाबर यांना खासदारकीचे संकेत दिले होते। कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच। मनसेच्या वसंत मोरेंचं सूचक वक्तव्य। मार्च आधी मवियाने सीट शेअरिंग डिक्लेअर करावे। प्रकाश आंबेडकरांचा पुन्हा एकदा महाविकास आघाडीला इशारा। राज्यसभेच्या उमेदवारीमध्ये पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत। फडणवीस पंकजा मुंडेंमध्ये भेट झाल्याची माहिती। पंडित जवाहरलाल नेहरू आरक्षणाविरोधी होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज्यसभेत नेहरूंवर घणाघाती टीका। नेहरूंचं योगदान नाकारणं योग्य नाही। संघर्ष करणाऱ्या व्यक्तिगत टीका केली जाते। मोदींनी नेहरूंवर केलेल्या टीकेवर शरद पवारांची प्रतिक्रिया। साहित्य संमेलनात पुस्तक विक्री अभावी प्रकाशकांचा उठला बाजार। प्रकाशकांकडून आयोजकांकडे भाड्याची मागणी। पैसे परत न मिळाल्यास बहिष्काराचा इशारा। महाड एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग। रसायनांचे ड्रम असल्यानं उडाला आगीचा भडका। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। पुण्यात उद्या शरद पवार गटाचा मेळावा। शरद पवारांकडून पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर प्रथमच मेळावा। मेळाव्याला जयंत पाटील करणार मार्गदर्शन। अजित पवारांची जेलमध्ये जाण्यापासून सुटका नाही। माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचा दावा। अजित पवारांविरोधात आणखी एक दावा करणार शालिनी पाटील यांची माहिती। दाढीला हलक्यात घेऊ नका, तुमची गाडी याच दाढीनं खड्ड्यात घातली। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला शिंदेंचं प्रत्युत्तर। पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसनं 40 जागा जिंकून दाखवाव्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काँग्रेसला आव्हान। धाराशिव लोकसभेची जागा महायुती जिंकेल। महायुती महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा जिंकेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास। सुनील तटकरेंच्या घराणेशाहीवर भाजपची टीका। सगळीच पदे तुमच्या घरात कशाला हवीत? भाजपचे राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकरांचा सवाल। 10 फेब्रुवारीपासून जरांगे पुन्हा आंदोलन सुरू करणार। सगळ्यांनी कामाला लागा। जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। एअर इंडियाचं नुकसान कोणी केलं? बीएसएनएल एमटीएनएल बर्बाद करणारी काँग्रेस होती। मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल। पुरंदर ईव्हीएम चोरी प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय। तहसीलदार डीवायएसपी यांना निलंबित करण्याचे आदेश। निवडणूक आयोगानं 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांचं केलं निलंबन। धाराशिव लाचलुचपत विभागाच्या वतीनं मोठी कारवाई। तुळजाभवानी मंदिर संस्थानचा अधिकारी अटकेत। 10 लाखांची लाच घेताना प्रकरणी अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।